माझ्या मातंग भावा, दिलं भीमानं खाय गुमानं, माझी उदू नकोस. आता कुत्र्यासारखी जिंदगी होणार लेका. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान केलं, माता रमाईनं आपले लेकरं गमावले, मातीत गाळले, परिवार पाहिला नाही. नाहीतर मोदी सारखे, अडाणी सारखे बाबासाहेबाच्या चरणी म्हटलं नसमस्तक राहिले असते, पाय पुसले असते, जुळायला हे केलं असतं, पालिश केलं असतं मोदी सारखे लोकांना, अडाणी सारखे लोकांना. पण बाबासाहेबानं आपला संसार न बघता समाज बघितला, समाजातील शोषित पीडित वंचित बहुजन समाज बघितला. त्याला असं वाटलं की मी आता माझं घरदार बघल तर माझ्या समाजाकडे कोण बघणार. त्या कारणामुळं तुम्हाला एक आरक्षण म्हणून एक शिदोरी दिली, एक भाकर दिली आणि त्याची तुकडे करून आलेले काय हो. लाजा वाटू द्या, तुकडे करू नका. आरक्षणाच्या मनानं ऐकू नका. आरक्षणवाले हे भोगाळे झगडे लावून राहिले. हे सगळं कारस्थान देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे, झगडे लावण्याचं. कळलं काय? आणि त्याच्या मागं लागून तुम्ही टेंबेल लावून त्याच्या मागं तुम्ही महारानं आरक्षण खाल्लं, बौद्धानं आरक्षण खाल्लं, बौद्धानं दरोडा घातला, बौद्धानं आरक्षण खाल्लं. अरे हे जे RSS लोकांना बौद्धाची प्रगती हे दिसून राहिली नाही, त्या कारणामुळे तुम्ही पण आता जैतोडेपणा करून राहिले. माझं असं म्हणणं आहे, कॉम्पिटिशन करा. माझं असं म्हणणं आहे, ओव्हरटेक करा बौद्धांच्या लेकरांना. कलेक्टर तुम्ही बना, आमदार बना, खासदार बना, असं माझं मत आहे. पण त्या माणसाच्या मागं लागून तुम्ही स्वतःचं वाटोळ करू नका रे बाबांनो. कारण तुम्ही स्वतःचं वाटोळ करत असाल तर माणूस सात आणि माणसात असं म्हणणार नाही की तुम्ही माणूस आहे म्हणून. जनावरातून तुमच्या काहीच फरक राहणार नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं ते गुमान खा रे, जीव देऊ नका रे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्या बाबासाहेबाला देणं, बाबासाहेबांना दिला तुम्हाला. आणि त्या बाबासाहेबाला तुम्ही बेमान होऊन राहिले. तुमचा माणूस म्हणतो हा महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा नाही, हा महाराष्ट्र RSSचा आहे, सावरकरचा आहे, त्या टिळकाचा आहे. तो विचार करा. अरे भावांनो, असे शब्द वापरू नका रे. हात जोडू विनंती करतो. लाजा वाटू द्या रे. दगड खाता की गू खाता की काय खाता रे, आम्हाला ठाऊक नाही. पण इज्जतीनं बोला रे. महामानवावर अशा वाक्य करू नका. त्या महामानवाला असं वाटत असेल यांच्यासाठी फालतू केलं मी, नाही जनावरापेक्षा बत्तर जिंदगी राहिली असती. जनावर पुरले पण माणूस नाही रे हे. असं बाबासाहेबांचं, अण्णाभाऊ साठेंचं, लहुजी साळवेंचे विचार असले असते. म्हणून म्हणतो महामानवावर टीका करू नका, त्यांच्या विचार टीका करू नका. हा महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचाच आहे. हा भारत हे बाबासाहेबाचाच आहे, कोणाच्या बापाचा नाही. जय भीम, जय शिवराय.